नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यंदाही 14 जानेवारीला बुधवारी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जाणार आहे. त्याप्रमाणेच मकर संक्रांतीच्या सणाला जसं हळदी कुंकवाचं महत्त्व आहे, त्याप्रमाणेच अगदी सुगड पूजनालाही तितकंच महत्त्व आहे. सुगड पूजन म्हणजे काय, तर या दिवसामध्ये शेतामध्ये जी पिकं निघतात ती सर्व घटामध्ये भरून किंवा एका मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्याची पूजा केली जाते. यालाच आपण सुगड पूजन म्हणतो. काही ठिकाणी याला खण म्हणतात, मातीच्या बोळकी म्हणतात, सुगड, लोटकी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हतेच. अशा वेळी घरात लहान गडव्याची सुगड पूजा केली जात असत. पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाची मातीची सुगड मिळतात आणि या सुगडामध्ये शेतातील धान्य भरून त्याची पूजा केली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची, सोप्या पद्धतीने कशी करायची हे सांगणार आहे. त्याबरोबरच ही पूजा कधी करायची, भोगीला की संक्रांतीला, एकूण किती खण आपल्याला आणायचे आहेत, ही पूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी या खणाचं किंवा सुगडांचं काय करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सुगड हे 2 प्रकारचे असतात. काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या रंगाचे असतात. मातीचे सुगड घेतले जातात. तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरता तसे सुगड आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहेत. तर लक्षात ठेवा, सुगड आपल्याला भोगीच्या दिवशी खरेदी करायचे असतात. तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी केली तरीही चालू शकतं. पण शक्यतो भोगीच्या दिवशी आपल्याला सुगड खरेदी करायचे आहेत. आपण बाजारामध्ये जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी जाल, तेव्हा जाताना बरोबर आपल्याला हळदी कुंकू, थोडंसं तीळ, तांदूळ आणि तिळगुळ बरोबर घेऊन जायचं आहे. बाजारामधून सुगड खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे. सुगड किंवा खण कुठेही तुटलेले, फुटलेले, चिरलेले, टवके निघालेले नसावे याची खात्री करूनच आपल्याला सुगड खरेदी करायचे आहेत. आणि सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगडांची पूजा करायची असते. आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं आणि मग त्यात थोडे थोडे तीळ, तांदूळ आणि तिळगुळ टाकायचे आणि नंतर मग ते सुगड आपण घरी घेऊन येऊ शकतो. कारण प्रत्येक वर्षी आपल्याला नवीनच जो काही खण आहे, म्हणजेच की जे काही सुगड आहे, तर प्रत्येक वर्षी आपल्याला नवीनच खणाची म्हणजेच की सुगडाची पूजा करायची असते. आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर पण आपल्याला पुन्हा एकदा ते खण स्वच्छ पाण्याने धुवायचे असतात. काही ठिकाणी धुतले जातात, काही ठिकाणी धुतले जात नाहीत. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. पण आपण बाजारामध्येच सुगड खरेदी केल्यानंतर नवे कोरे खण पुजलेले असतात, त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा धुवून त्याची पूजा करतो. काही जण भोगीला संध्याकाळी पण सुगड पूजन करतात आणि काही जण संक्रांतीच्या दिवशी पण सुगड पूजन करतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. तर भोगीच्या दिवशी सुगड आणून तुम्ही त्याची हळद कुंकू लावून तीळ, तांदूळ, तिळगुळ टाकून पूजा करू शकता आणि संक्रांतीच्या दिवशी त्यामध्ये ओवसा भरला तरीही चालू शकतं. तर आपण प्रथम सुगड पूजेसाठी साहित्याची लिस्ट जाणून घेऊया. मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलेही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा. तर एका सुवासिनीसाठी आपल्याला 5 सुगड आणि 1 मातीची पंती लागते. जर 2 सुवासिनी असतील तर आपल्याला 10 सुगड आणि 2 मातीच्या पंत्या लागतील. हे प्रथम लक्षात घ्या. म्हणजे सुगड खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासिनीचे 5 सुगड आणि 1 पंती अशा प्रकारे खरेदी करायची आहे. बघा, काही जणी 7 पण सुगड घेतात, 1 देवाचं आणि 1 तुळशीचं. म्हणून पण काही जणी या 5 पैकीच 1 तुळशीजवळ ठेवतात, 1 देवाजवळ ठेवतात. काही जणी तुळशीची वेगळीच अशी सुगड घेतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करा. सकाळीच आपल्या देवघरातील पूजा झाल्यानंतर आपण लगेच सुगड पूजा करायची. अगदी 5 मिनिटातच ही पूजा होते. आपल्याला मोठे काळे किंवा लाल म्हणजेच तांबड्या रंगाचे सुगड हे एका सुवासिनीसाठी 5 सुगड आणि 1 मातीची पंती. हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे म्हणजेच भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुलं मार्केटमधून घेऊन यायची आहे. सुगड पूजेसाठी आधी ही तयारी करून ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तिथे हे साहित्य जमा करून ठेवा. पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळ आणि बाजारातून आणलेले साहित्य हे सर्व एकत्रित ठेवा.
जेणेकरून पूजा करायला बसल्यानंतर आपल्याला अवघड होणार नाही आणि पूजाही पटकन होऊन जाईल. तर हे सगळ्या साहित्याची आपल्याला तयारी करून घेऊन मग पूजेला बसायचं आहे. आता सुगड पूजा कशी करायची? तर मकर संक्रांतीला लवकर उठून अंघोळ करून पाण्यात काळे तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे. नंतर या दिवशी महिलांनी नवीन वस्त्र परिधान करून पूजा करावी. आता सर्वात आधी घरातील देवाची पूजा करून घ्यावी. नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तेथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती आता सुंदर रांगोळी काढा आणि त्या चौरंगावर लाल वस्त्रे अंथरून ठेवा. सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा. दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून त्याचीही पूजा करून घ्यायची. दिव्याला नमस्कार करायचा. त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने करतो, त्यामुळे गणपती बाप्पाला अभिषेक घालून घ्या. नंतर गणपतीची पूजा करा. गणपती बाप्पांना पण हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा. त्यानंतर सुगड मांडण्यासाठी आपल्याला पाटावरती छोट्या छोट्या तांदळाच्या राशी करायच्या आहेत. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर सुगड धुवा किंवा ओल्या कपड्याने पुसले तरी चालतील. आता 5 सुगडाला तुम्ही 5 ठिकाणी उभे हळदी कुंकू लावा. तुमच्या इकडे उभे हळदी कुंकू लावत नसतील तर तुम्ही देवांना जसं हळदी कुंकू लावता त्याप्रमाणे लावलं तरी चालेल. आता तांदळाच्या प्रत्येक राशीवरती आपल्याला एक एक सुगड ठेवून घ्यायचं आहे. तर संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्त्व असतं, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला त्या खणामध्ये म्हणजेच त्या सुगडमध्ये थोडे थोडे तीळ टाकायचे. नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तिळगुळ आणि साखरेचा हलवा टाकायचा आहे. त्यानंतर आपण ज्या काही फळभाज्या घेतल्या असतील त्या सर्व या सुगडामध्ये भरून घ्यायच्या आहेत. या दिवसामध्ये जी पिके निघतात त्या सर्व भाज्या या घटामध्ये भरल्या जातात, म्हणजेच की सुगडामध्ये भरल्या जातात. तर आपल्याला एक एक करून घेवड्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, गाजराचे तुकडे, बोरं, ऊसाचे कांडे, भुईमुगाच्या शेंगा आणि हुरडा किंवा याला ज्वारीचं कणीस असं म्हणतात. हे ज्वारीचं कोवळं कणीस, त्याचबरोबर हरभऱ्याचे ओले घाटे, त्याचबरोबर गव्हाच्या ओंब्या, पावटा, वांग या सुगड्यामध्ये ठेवा. म्हणजेच की सुगड्यामध्ये आपल्याला हे भरायचं आहे. एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं, पण या अशा सगळ्या भाज्या तुम्ही हे सर्व सुगड्यामध्ये भरू शकता. हे अगदी तुम्हाला सहजपणे भरता येतं. सर्व भाज्या सुगड्यामध्ये आपल्याला अगदी गच्च भरून घ्यायच्या आहेत. तुम्हाला छान दिसावं म्हणून आणि या सर्व भाज्या संक्रांतीच्या दिवसामध्ये उपलब्ध असतात, त्या सहज मिळू शकतात. आपण आता हे जे काही साहित्य किंवा जे काही वाण सुगड्यामध्ये भरलं तर ते थोडंसं आपल्याला जास्तीचंच करायचं आहे, कारण सुगड्यामध्ये भरून जे थोडंसं शिल्लक ठेवायचं असतं. त्याचबरोबर आपल्याला घरातील देवांना वाहायचं असतं. संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला वाहायचं असतं. आपण ज्या ठिकाणी ओवासायला जाणार आहोत त्या मंदिरामध्ये तर त्या देवीला वाहायचं असतं. आपल्या घरी हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं असतं, त्यामुळे थोडंसं जास्तीचं करायचं असतं. तर आता सर्व सुगडांमध्ये वाण भरून घेतल्यानंतर आपण जी पंती घेतली होती त्यालाही 5 बोटांनी 5 ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यायचं. त्या पंतीमध्ये पण आपल्याला थोडंसं तिळगुळ, तांदूळ ठेवायचे. हळदी कुंकू किंवा काही जण गुलाल टाकतात. जसं तुमच्याकडे टाकलं जातं त्याप्रमाणे तुम्ही त्या पंतीमध्ये घेऊ शकता आणि ती पंती आपल्याला मधल्या सुगडावरती ठेवायची आहे. अशा प्रकारे सर्व सुगड भरल्यानंतर पंती त्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला सुगडाची पूजा करून घ्यायची आहे. सर्व सुगडांना हळदी कुंकू लावायचं. सुवासिनीने स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं. थोड्या अक्षदा वाहायच्या, फूल असेल तर फूल वाहायची. त्या सुगडांना सर्वात शेवटी आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून द्यायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या करतात, काही जण पुरणांच्या पोळ्या करतात, त्याचाही नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे कोणते गोडाधोडाचे पदार्थ बनवले असतील त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा तिळगुळांच्या लाडूचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. बघा, आपल्यापैकी मोठ्यांना नमस्कार करायचा. सर्व आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा. आपल्या परिवारासाठी, सुख समृद्धीसाठी, सूर्यासारखे उत्तम तेज आणि आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य मागायचे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला ते सर्व सुगड किंवा खण एका नव्या कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचा असतो. याचं कारण म्हणजे आपल्याकडे जे काही विपुल आहे, जे काही वाण आहे ते जगाला दिसू नये, उघडं पडू नये आणि ते आपल्याकडे सदैव टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवलं जातं. अशी पद्धत आहे पूर्वीपासून. आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण ववसायला जाताना त्यामधील 2 सुगड आपल्या ताटामध्ये ठेवायचं.
ते सुद्धा आपल्याला एका रुमालाने झाकून ठेवायचे असतात. त्याचबरोबर आपण ज्या पंतीमध्ये तीळ, तांदूळ, गुलाल किंवा हळदी कुंकू ठेवला आहे ती पंतीसुद्धा आपण घ्यायचं आणि त्याने स्त्रियांना ओवासायचं असतं. तर काही ठिकाणी आलेल्या स्त्रियांना म्हणजेच की ओवासायला आलेल्या स्त्रियांच्या ओठीमध्ये ते सुगड दान करतात. काही जण फक्त सुगडामधील वाण घालतात किंवा काही जणींनी वाण शिल्लक ठेवलेलं असतं ते स्त्रियांच्या ओठीमध्ये घालतात. जसे तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. आपण मंदिरात जाताना सुद्धा हे वाण घेऊन जायचं आणि तेथील देवीला पण व्हायचं असतं. अशा प्रकारे ओवासायला जाताना आणि देवघरातील देवांना, नंतर विठ्ठल रुक्माईला, त्यानंतर घरातील म्हणजेच की आपल्या अंगणामधील जी तुळस आहे त्या तुळशीला ओवासायचं. त्यानंतर आपण ज्या मंदिरामध्ये ओवासायला जाणार आहोत त्या देवीला ओवासायचं आणि नंतर मग स्त्रियांना एकमेकींना ओवासायचं. आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि वाण जर उरलं असेल तर आपल्या घरी हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं. हे सुगड आपण आपल्यापाशीच ठेवले तरीही चालतील. यातील जो काही वसा आहे तो आपण गाईला खाऊ घालू शकतो किंवा दान करू शकतो किंवा स्त्रियांच्या ओटीमध्ये घातला तरीही चालू शकतो. तर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आपल्या जवळपासच्या मंदिरात, शक्यतो विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना ओवासायला जातात आणि सर्व स्त्रिया तिथे पण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात, एकमेकांना ओवासतात. त्यानंतर त्यातून एक सुगडं देवासमोर, एक सुगडं तुळशीपाशीही ठेवतात. घरातील सर्व थोर मोठ्यांचा आशीर्वाद घेतात. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर 5 जणींना वाण म्हणूनही देतात. पण हे सुगड संक्रांतीच्या दिवशीच दान करतात आणि वाणही त्याच दिवशी देतात. देवीच्या मंदिरात काही जणी सुगड दान करतात. तर बघा, ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना याबद्दल फारशी माहिती नसते, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयोगी असणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजा किंवा खणाची पूजा कशी करायची आहे हे सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.